केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर प्रचंड दबावात येऊन बाजारपेठेतील दरात मोठी घसरण झाल्याचं शेती तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सतत नापिकी, लागवडीच्या खर्चात झालेली वाढ, उत्पन्नात झालेली घट व हमी भावापेक्षा कमी भावात कापसाची विक्री यामुळे शेतकरी आधीच मिठाकुटीला आलेला असताना केंद्राने कापूस आयात शुल्काबाबत घेतलेला निर्णय शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरणार असल्याचा आरोप शेतकरी वर्गांकडून करण्यात येत आहे. कापसावरील आयात शुल्क शून्य करून केंद्र सरकार व्यापाऱ्यांसमोर झुकल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांनी व्यक्त केली. टेक्सटाईल आणि व्यापाऱ्याच्या दबावामुळे केंद्र सरकार पूर्णपणे झुकलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस बाजारभाव प्रचंड पडणार असून जे गेल्या वर्षी जे शेतकऱ्याला कापसाचे भाव मिळत होते त्यापेक्षाही कापूस कमी भावात शेतकऱ्यांना विकावा लागणार आहे आणि यासाठी पूर्णच्या पूर्ण केंद्र सरकार जबाबदार राहील असं माझं मत आहे. कापसावरील आयात शुल्क माफ करण्याचा केंद्राचा निर्णय हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करणारा ठरणार असून शेतकऱ्यांना संपविण्याचे केंद्राचे धोरण असल्याची प्रतिक्रिया प्राउटिस ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारने जे आयातीवर शुल्क माफ केलेलं आहे ही फार आता शोकांतिका आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. कारण नेहमीच असं घडत आलेलं आहे की जेव्हा शेतकऱ्याचा माल घरात येते आणि सरकार त्या आयातीला सवलत देऊन टाकते, त्याच्यामुळे इकडले भाव पडले जाते, व्यापाऱ्यांना तेवढीच संधी भेटते आणि ही शेतकऱ्यांची एवढी लूट चाललेली आहे ना, ही शेतकऱ्यांना संपवण्याचंच मला वाटतं षडयंत्र चाललेलं आहे. कारण सर्व व्यापारी वर्गांना, उद्योगपतींना रोजगार म्हणजे मजूर पाहिजे आणि शेतकऱ्यांना जर लंब केलं तर शेतकऱ्यांच्या शेत्या सुद्धा त्यांच्या ताब्यात येते. त्याच्यामुळे सर्व व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना संपवावं हेच आता केंद्र सरकारचं धोरण आहे. हे सिद्ध झालेलं आहे वारंवार. कारण सर्व या शेतीवर जे शेती तज्ज्ञ जे लोक आहेत ते पण तेच सांगतात आणि ज्यांनी आता एवढे मोठे आंदोलनं चालवलेले आहे, शेतकरी आंदोलन वगैरे, ते त्यांचे जे तज्ज्ञ लोक आहेत तेच सांगतात. आणि सरकारमध्ये जे बसलेले आपले आमदार खासदार आहे हे एकही शब्द शेतकऱ्याच्या बाबतीत बोलत नाही. म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे. हे सर्व भांडवलदाराचे सर्व आता गुलाम झालेले आहे नेते लोक, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाही आणि उठाव करत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे. शेतकरी चूप आहे म्हणून सगळ्या घटना घडत आहे असं मला वाटतं.